वैष्णवजन तो तेणे कहे जे पीड पराई जाणे। असे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी, ज्यांचं स्वप्न कुष्ठरोग्यांची सेवा ते अपूर्ण राहिले। कुष्ठरोग्यांची सेवा हे माझ्या जीवनातील एक अपूर्ण राहिलेलं कार्य आहे आणि तेच कार्य पूर्ण करायचं ध्येय हाती घेतलंय राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाने। आणि आज मी डॉक्टर पूनम पांडुरंग मोहोकार, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आपणापर्यंत कुष्ठरोग आजाराची शास्त्रोक्त माहिती आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम कामकाज अमरावती जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने चालतं हे आमच्या जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी वर्ग, आरोग्य विभागात कार्यरत सर्वच अधिकारी कर्मचारी वर्ग, सर्वसामान्य जनता, शिक्षक, विद्यार्थी इत्यादी सर्वांच्या समन्वयातून साकारण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय। तर सादर आहे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम जिल्हा अमरावती। 2027 पर्यंत शून्य कुष्ठरोग संसर्ग हे ध्येय साकार करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांनी सर्वच शासकीय विभाग यांच्या समन्वयातून धोरणात्मक कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे। त्यानुसार कुष्ठरुग्ण सहवासितांची तपासणी तसेच शून्य कुष्ठरुग्ण असणाऱ्या गावांमध्ये सर्वेक्षण, जनजागृती करण्यात येते। माननीय जिल्हाधिकारी यांचे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाबाबतचे मत आपण जाणून घेऊया। कुष्ठरोग हा अनादी काळापासून एक सामाजिक कलंक ठरलेला आजार आहे। पूर्वी याला महारोग म्हणायचे। कुष्ठरोग बाधितांना समाजातून बाहेर काढले जायचे, जो अत्यंत चुकीचा होता। कुष्ठरोग हा इतर आजाराप्रमाणे एक सामान्य आजार आहे आणि सध्याच्या काळात याचा उपचार सुद्धा उपलब्ध आहे। वेळेवर औषधी घेतल्यानंतर कुष्ठरोग 100% बरा होतो। म्हणून समाजामध्ये कुष्ठरोग संदर्भात लवकर निदान, लवकर उपचार या पद्धतीने प्रचार प्रसार करण्याची आवश्यकता आहे आणि तसंच कुष्ठरोगांना औषधी घेण्यास प्रबोध करण्याची सुद्धा आवश्यकता आहे। अजूनही जगाचे 52% नवीन रुग्ण भारतात आहेत। हे अत्यंत गंभीर परिस्थिती आहे। म्हणून भारत शासनाने 2027 पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसार ही मोहीम सुरू केलेली आहे। म्हणून मला आवाहन करायचे आहे अमरावतीचे सर्व नागरिकांना की त्यांनी ह्या मोहिमामध्ये सहकार्य करावे आणि कुष्ठरोग संदर्भात व्यापक प्रचार प्रसिद्धी करावे, जेणेकरून नागरिकांचे मनात जी भीती आहे आणि गैरसमज आहे कुष्ठरोग संदर्भात ते दूर झाले पाहिजे। धन्यवाद। LCDC म्हणजेच लेप्रेसी केस डिटेक्शन कॅम्पेन, सक्रिय कुष्ठरुग्ण शोध मोहीम। या मोहिमेमध्ये आशा स्वयंसेविकांच्या मार्फत घरोघरी सर्वेक्षण करून नवीन कुष्ठरुग्ण शोधल्या जातात। समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेऊन जनजागृती केली जाते। महिला मंडळ, तरुण मुला मुलींचं मंडळ, खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या सभा घेतल्या जातात। ग्रामीण भागामध्ये तसेच आदिवासी बहुल भागामध्ये नवीन कुष्ठरुग्ण शोधणे, कुष्ठरोगाविषयी समाजामध्ये असलेली भीती, गैरसमज दूर करण्यासाठी आमच्या मिनी मंत्रालयातील म्हणजेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती माननीय संजिता मोहपात्रा मॅडम यांनी सुद्धा राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमास दिलेलं योगदान खरोखरीच अमूल्य आहे। सर्वांना नमस्कार। मी संजिता महापात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावतीच्या सर्व जिल्ह्यातील नागरिकांना जाहीर आवाहन करते, आपल्या जिल्ह्यातून आपणास कुष्ठरोग हद्दपार करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करायचे आहेत। इतर आजाराप्रमाणे कुष्ठरोग हा सामान्य आजार असून त्याची भीती मनात ठेवू नये। सोबत राहिल्याने, हात मिळवल्याने, सोबत जेवल्याने कुष्ठरोग होतच असं नाही। इतर आजाराप्रमाणे फक्त घरी बसून बहुविध औषध उपचार केल्यास कुष्ठरोग 100% बरा होतो। कुष्ठरुग्णाचे परिवाराचे मानसिक खच्चीकरण न करता त्यांच्या मनोधैर्य वाढवणे यासाठी प्रयत्न करावे। त्यांना समानतेची वागणूक द्यावी, त्यांना सर्व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे,
औषध उपचार न घेतल्यास किंवा पूर्ण न केल्यास त्यात विकलांगता येण्याची शक्यता नकारता येत नाही. त्यासाठी संपूर्ण औषध उपचार घेण्यासाठी कुष्ठ रुग्णास प्रवृत्त करावे. समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी कुष्ठ रुग्णाच्या परिवारास व कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमास सहकार्य करावे असं मी सर्व अमरावतीकरांना जाहीर आवाहन करते. धन्यवाद. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत ग्रामसभेमध्ये कुष्ठरोग प्रतिज्ञा घेणे, सर्व शाळांमध्ये कुष्ठरोग प्रतिज्ञा घेणे, सरकारी दवाखान्यांमध्ये आरोग्य मेळावे, रॅली, पथनाट्ये, शाळांमध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच निबंध स्पर्धा इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात आले. यासोबतच माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेशजी आसोले सर यांचं राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाबाबतचं मत आपण जाणून घेऊया. कुष्ठरोग हा कलंकित नसून हा एक जंतूपासून पसरणारा आजार आहे. हा एक शाप नसून तो एक आपल्या जंतूचा प्रताप आहे. गेली कित्येक वर्षापासून हा आजाराचं उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर, जगभर पातळीवर विशेष प्रयत्न सुरू आहेत. 1982 पासून या कुष्ठरोग निर्मूलनासाठी बहुविध औषधोपचार सुरू झालेला आहे. त्याला आपण मल्टी ड्रग थेरपी असं म्हणतो. हा इतर आजाराप्रमाणेच बरा होणारा आजार आहे. गरज आहे केवळ नियमित औषधोपचार घेण्याची, त्या रुग्णांना एक मानसिक बळ देण्याची. कारण ज्या व्यक्तीला हा आजार होतो याबद्दल बरेच कॉम्प्लिकेशन तयार होत असतात. यामध्ये प्रामुख्याने पॅनऑप्थॅल्मॅटिस आहे, हाताची बोटे जातात, पायाची बोटे जातात, विकृती येते. यामुळे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन याबद्दल फार वेगळा होतो. तर माझी सर्व समाज बांधवांना एक विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की इतर आजाराप्रमाणे या आजाराकडे बघावं. या आजारी व्यक्तीला एक सामाजिक दृष्टिकोनातून एक मानवतेची भावना द्यावी. त्या जागी एक स्वतःला उभं करावं. आपल्याला जर झाला हा आजार तर काय अवस्था होते. म्हणून एक चांगल्या प्रकारे जो काय सध्या औषधोपचार आहे, आता जिल्ह्याचा विभाग म्हणून हा राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन मोहीम आपली सुरू आहे. परंतु केंद्र शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार हा जवळजवळ 2027 पर्यंत आपल्याला याचं समूळ उच्चाटन करायचं आहे. त्या अनुषंगाने सर्व जिल्हा पातळीपासून तर गाव पातळीपर्यंत आमची सर्व यंत्रणा कामाला लागली. निश्चितच चांगल्या प्रकारे रुग्ण नवीन शोधून येत आहेत. विनंती एकच आहे की लवकरात लवकर या आजाराचं निदान झालं पाहिजे. लवकरात लवकर रुग्ण हे उपचाराखाली आले पाहिजेत. ध्येय एकच आहे की या आजारापासून दुसऱ्याला आजार हा होऊ नये. कारण ट्रान्समिशनचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर याची पॅथोजेनिसिटी पण जास्त असते, इन्क्युबेशन पिरियड पण जास्त असतो. म्हणून लवकर याचं निदान व्हावं आणि लवकरात लवकर उपचाराखाली हे रुग्ण यावे आणि जिल्ह्याची वाटचाल ही कुष्ठ रुग्ण मुक्त जिल्हा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद. कुष्ठरोगाविषयी जनजागृती करीत असताना खासगी वैद्यकीय व्यावसायिक संघटना, विविध महाविद्यालय यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा, निबंध स्पर्धा, कार्यशाळा घेण्यात आल्या. रुग्णांना उपचार देण्यासोबतच त्यांचे पुनर्वसन, त्यांना येणारे विकृती व्यवस्थापन अतिशय महत्वाची ठरते. आणि यासाठी असतं LRC म्हणजेच लेप्रेसी रेफरल सेंटर, जे जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती आणि सोबतच इतरही काही शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. आणि याबाबतच आपणास माहिती देणार आहेत आपल्या अमरावती जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक माननीय डॉक्टर श्री दिलीपजी सौंदळे सर. मी डॉक्टर दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती. 30 जानेवारी हा महात्मा गांधी यांची पुण्यतिथीचा दिवस आहे. त्या दिवसापासून पुढील 15 दिवस आपण स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरवडा हा देशभर पाळला जातो. त्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे संपूर्ण जिल्ह्यातून ज्या कुष्ठरोगाचे निदान कठीण आहेत असे सगळे पेशंट हे ओपीडी नंबर 44 येत असतात आणि त्या ठिकाणी मग त्यांचं निदान होऊन मग त्यांना मग मल्टीड्रग थेरपी
ज्याला की आपण बहुविध औषधोपचार ते आपण चालू करतो. तसेच उपचार चालू केल्यानंतर तो पेशंट ज्या भागातील आहे त्या भागातील क्षेत्रामध्ये आपण त्याला संदर्भित करतो. आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये LRC म्हणजे कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र हे सुद्धा चालू आहे. त्याच्यामध्ये आपण डिफॉर्मिटी प्रिव्हेन्शन आणि मेडिकल रिहॅबिलिटेशन या अंतर्गत आपण त्यामध्ये सेवा देत असतो. त्या सेवा देण्यामध्ये ज्या पेशंटला गुंतागुंत होते त्यांच्यासाठी आपण उपचार करतो. पण ज्यांना डिफॉर्मिटी किंवा विकृती झालेली आहे अशा पेशंटला सुद्धा आपण विविध उपचार देत असतो. त्याच्यामध्ये फिजिओथेरपी आलं, वॅक्स बाथ आलं, MCR चप्पल आलं किंवा मसल स्टिम्युलेशन इत्यादी आपण सेवा त्यामध्ये देत असतो. या सेवा देत असताना जिल्ह्यामध्ये जे कुष्ठरोग आहेत त्या सगळ्या पेशंटला आपण जास्तीत जास्त सेवा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. कुष्ठरोग म्हणजे काय, काय लक्षणं असतात कुष्ठरोगाची, याबाबतची शास्त्रोक्त माहिती घेऊन आलेत माजी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती डॉक्टर रमेशजी बनसोड सर. कुष्ठरोग आजार हा सांसर्गिक आजार आहे. याच्यामध्ये याचे 2 प्रकार आहेत. एक आहे आपला ज्याला म्हणतो आपण पॉसिबॅसिलरी लेप्रसी आणि दुसरा आहे आपला मल्टीबॅसिलरी लेप्रसी. या आजाराचे चिन्ह लक्षणे प्रामुख्याने जो आहे, जो न खाजणारा, त्याच्यानंतर न दुखणारा जो लालसर चट्टा आहे ते आहे. त्याच्यानंतर कानाच्या ज्या पाया आहेत त्या जाडसर होणे, त्याच्यानंतर मज्जासंस्था जी आहे ती याची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये राहणे. तर हे प्रामुख्याने आपल्याला लक्षणे दिसतात. याच्यामध्ये जो हा आजार जो आहे हा सांसर्गिक सर्वच याच्यामध्ये म्हणजे एका याच्यामध्ये जवळपास पर्सेंटेज 10 ते 15% याच्यामध्ये ज्याचा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. या आजाराचं निदान जे आहे, या निदानाच्या याच्यामध्ये आपण जे न खाजणारे न दुखणारे जे लालसर चट्टे आहेत ते त्याच्यावरून करतो आपण. बऱ्याचशा याच्यामध्ये स्क्रिपिंग जे आहे, स्क्रिपिंग पण याच्यामध्ये केल्या जाते. त्याच्यानंतर या आजाराचा जो औषधोपचार आहे याच्यामध्ये पॉसिबॅसिलरीचा 6 महिने कालावधीपर्यंत आपण MDT देतो. आणि त्याच्यानंतर दुसरा जो आजार आहे ज्याच्यामध्ये म्हणतो आपण त्याला मल्टीबॅसिलरी लेप्रसी. मल्टीबॅसिलरी लेप्रसीमध्ये आपण एकूण 12 महिन्यापर्यंत याचा औषधोपचार MDTची औषध याच्यामध्ये देतो आपण. ते या अनुषंगाने आपण दरवर्षी जे आहे HCDCची मोहीम जी आहे निदान करण्यासाठी आपण जास्तीत जास्त रुग्ण याच्यामध्ये आपण त्यांचं निदान करत असतो. गांधीजींच्या स्वप्नातील कुष्ठरोग मुक्त भारत जर आपणाला साकारायचा असेल तर त्यासाठी समाजाचं योगदान अपेक्षित आहे. आणि एक कुष्ठरुग्णास समाजाकडून काय अपेक्षा आहे याबाबत हितगुज साधणार आहेत एक सुंदरसं जोडपं ज्यांनी स्वतः हा कुष्ठरोग अनुभवलेला आहे. श्री आणि सौ धोंडगे सर आणि मॅडम. नमस्कार, मी सुरेश धोंडगे, ILF NLP कन्सल्टंट महाराष्ट्र राज्य. आणि मी स्वतः कुष्ठरोगी पेशंट आहे. 96 मध्ये मला आजार झाला होता आणि मी बरा झालो. मी कोठाऱ्यामध्ये काम करतो. कोठारा हॉस्पिटल हे परतवाड्याजवळ 125 वर्षापासून काम करते. त्या ठिकाणी कुष्ठरोगाचे उपचार, RCS आणि बाकी फिजिओथेरपीचं काम चालते. जो आता नॅशनल लेप्रोसी एरिगेशनचा प्रोग्राम जो आपल्या देशामध्ये चालू आहे तो बघून ॲज अ पर्सन अफेक्टेड बाय लेप्रोसी आणि जे NLP कन्सल्टंट खूप बरं वाटते की खूप सारे काम या ठिकाणी होऊ राहिले. आणि तरी आपल्याला 2027 पर्यंत जे ध्येय आपल्याला गाठायचं आहे की त्यानंतर जो कुष्ठरोगाचा प्रसार आपल्याला थांबवायचा आहे त्यासाठी सरकार खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. परंतु समाजाची पण ही एक गरज आहे की त्यांनी पण समोर यावं स्वतःहून आणि आपण सगळे मिळून कुष्ठरोगाला आपण हद्दपार करूया. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मंगला सुरेश धोंडगे आहे आणि हे माझे पती आहे आणि आम्ही दोघंही मिळून जे कुष्ठरोग निर्मूलनाचं जे काम आहे त्यामध्ये आम्ही दोघंही सोबतच काम करत असतो. मी कोठारा लेप्रोसी हॉस्पिटलमध्ये ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते आणि मी जवळपास 4000 लोक ज्यांना जे कुष्ठरोगाने पीडित आहे, जे विविध प्रकारचे अपंगत्वाने आहे आणि जे अति गरीब जो वर्ग आहे त्यासाठी मी काम करत असते. आणि काम करत असताना ज्यांना कुष्ठरोग झालेला आहे या लोकांना समाजाद्वारे जो स्टिग्मटाईज केला जाते, जो त्यांच्यासोबत मतभेद केला जातो आणि त्याच्यातून त्यांना बाहेर कसं निघायचं हा जो उपक्रम आम्ही दोघं मिळून या कामामध्ये हातभार लावत असतो. थँक्यू.
जसं आम्ही दोघं कुष्ठरुग्ण असून आज एक सन्मानाने जीवन जगत आहे, तर तसंच आमची अशी इच्छा आहे की आपल्या समाजामध्ये कुष्ठरोगाचे जे मतभेद आहे ते दूर व्हावे आणि समाजाने असं वातावरण निर्माण करावं की कुष्ठरोगी लोक स्वतःहून पुढे येतील आणि त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करतील. कलंक कुष्ठरोगाचा मिटूया, सन्मानाने स्वीकार करूया. नमस्कार. आतापर्यंत या माहितीपटाच्या माध्यमातून आपणा सर्वांनीच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम याबाबत बरीचशी माहिती जाणून घेतलेली आहे. आता खरी वेळ आहे ती आपणा सर्वांच्या सहकार्याची. या कार्यक्रमाला आपणा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. सहकार्य करायचं म्हणजे नेमकं काय, तर आपण जाणून घेतलेली कुष्ठरोगाची जी काही लक्षणं आहेत ती जर यदाकदाचित आपल्याला स्वतःमध्ये, आपल्या कुटुंबियांमध्ये किंवा समाजामध्ये वावरताना इतर कोणालाही लक्षात आली तर त्वरित आपण शासकीय यंत्रणेकडे जाऊन या आजाराची निदान निश्चिती करून घेणं गरजेचं आहे. आणि यदाकदाचित कुष्ठरोग निदान निश्चितही झाला तरी घाबरण्याचं काही एक कारण नाही, कारण MDT म्हणजेच बहुविध औषधोपचार आपल्याला सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहे. MDT पूर्ण कोर्स केल्यानंतर आपण 100% कुष्ठरोग मुक्त होऊ शकतो आणि अशाच पद्धतीने आपण भारताला, आपल्या समाजाला कुष्ठरोगाच्या प्रसारापासून सुद्धा वाचवू शकतो. याशिवाय समाजामध्ये वावरताना यदाकदाचित जर आपल्याला काही विकलांग कुष्ठरुग्ण आढळले तर त्यांच्या पुनर्वसनासाठी आपल्याला अमरावती जिल्ह्यांतर्गत 4 NGO संस्था कार्यरत आहेत, ज्या या कुष्ठरुग्णांना वैद्यकीय सुविधा, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था सर्वच मोफत उपलब्ध करून देतात. त्या आहेत कोठारा, तपोवन, काशीखेड आणि निंबोरा. तर गरजू कुष्ठरुग्णांना आपण या ठिकाणी जाण्यासाठी प्रवृत्त करायला हवं आणि समाजात असणाऱ्या कुष्ठरुग्णांना माणुसकीच्या भावनेने वागवायला हवं. कारण घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, एवढी अपेक्षा करते आणि आपणा सर्वांची रजा घेते. मी डॉक्टर पूनम पांडुरंग मुहकार, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. जाणवा या दुर्बलांचे दुःख आणि वेदना, देव त्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना, धमन्यातल्या रुधिरासया खल भेदण्याची आस दे, सामर्थ्या शब्दास आणि अर्थया जगण्यास दे, जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य